दृश्य आहे आणि पत्ते या ठिकाणी वरून फेकले जात आहेत आणि एक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। यामध्ये महिला देखील सहभागी आहेत आणि छावा संघटना या ठिकाणी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं आता तर जे पत्ते देखील वरून पुलावरून खाली फेकले जात आहेत आणि हे एक आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये केलं जात आहे आणि महिला देखील या आंदोलनात थेट आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संभाजीनगरच्या क्रांती चौकातली ही दृश्य आहेत। अजित पवारांचे जे बॅनर असलेले फोटो आहेत ते देखील या ठिकाणी फाडण्यात आलेले आहेत आणि पुलावरून खाली पत्त्यांचा कॅट या ठिकाणी उधळण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पूर्वी कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, ते आज धाराशिवमध्ये जाणार आहेत आणि जसं कृष्णा तुम्ही सांगितलं की सकाळपासूनच मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत आक्रमक पद्धतीनं आंदोलनं केली जात आहेत। या सगळ्या आंदोलनांचा त्यांच्या दौऱ्यावरती कसा परिणाम होताना आपल्याला दिसेल, काय खबरदारी घेतली गेली आहे त्या पार्श्वभूमीवर? खबरदारी घेतली जाते, प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार सूरज चव्हाण ज्यांनी ही मारहाण केली आहे ते दौऱ्यामध्ये दिसत नाही आहेत आणि आत्ता हे दृश्य संभाजीनगरमधले आहेत आणि अनोखं आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। मराठवाड्यात खरं तर गेल्या 3-4 दिवसांपासून त्यांचा दौरा सुरू आहे। संघटनात्मक बांधणी येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्या अनुषंगाने हे दौरे आहेत आणि रुपाली चाकणकर शिवाय तटकरे हे सगळे आढावा बैठक घेत आहेत, त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करता आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर या दौऱ्यावर निश्चित परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या अनुषंगानंच हा जो सगळा दौरा आहे तोच खरं तर त्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरला ज्या दिवशी ही मारहाण करण्यात आली लातूरमध्ये आणि लातूर बंद देखील या ठिकाणी पुकारण्यात आलेला होता आणि संभाजीनगरमध्ये ही वेगवेगळी आंदोलनं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याचा परिणाम निश्चितच झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल। पूर्वी कृष्णा, आपण या छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेऊ शकतो का, बातचीत करू शकतो का त्यांच्याशी? निश्चित आपण काही पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी बातचीत करूया। काय काल लातूर शहरामध्ये जे शेतकऱ्याच्या नेत्यावर आणि छावाच्या कार्यकर्त्यावर जो अमानुष हल्ला केला त्या सूरज चव्हाणनी, त्या सूरज चव्हाणवर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यावेळेस सूरज चव्हाणला राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। कारण शेतकऱ्याच्या किंवा छावाच्या कार्यकर्त्याला हात लावणं काय होतंय हे राष्ट्रवादीला आम्ही भविष्यात दाखवून देऊ। माफी जरी मागितली ते काही मराठा समाजाच्या वैयक्तिक संघटनेचं आंदोलन नव्हतं।